तुमचा आजचा दिवस मजेत ना? माझा तर खूप मस्त गेला. रेग्युलर कॉलेजमध्ये गेलो, अजून एक काम होतं ते केलं. त्याच्यानंतर कल्पनाला येऊन मस्त कांदाभजी हादरल्या आणि आता आलो आहे तुम्ही नदी आणि समुद्राचा संगम बघायला गालगीबाग. तिथे बोटिंग पण होतं. तिथे समोर बोटिंग चालू आहे, फिशिंग चालू आहे. खूप वन ऑफ द बेस्ट बीच ऑफ साऊथ गोवा एंड असं आपण म्हणू शकतो. आणि भरपूर आहे निसर्ग. थोडंसं वेंगुर्ला मालवण हा टच येतो आहे या बीचमुळे. तर तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा राईट साईडच्या ऐवजी लेफ्ट साईडला या. जेव्हा तुम्ही याल तेव्हा डाव्या हाताला तुम्ही जा. डाव्या हाताला हा बीच संपतो आणि इथे जो ब्रिज दिसतोय तो ब्रिज कारवारला जातो. कारवार साईडला ती बघा तिकडनं एक बस येते. लिंबोर्गिनी असं लिहिलं आहे 9600 DXR वॉल्वो. कर्नाटक राज्यातनं किंवा बँगलोर राज्यातनं निघालेली ती बस आहे. हे मी म्हणजे पाय शेकतो याचे मस्त वाळूमध्ये गालगीबाग बीचवर. आणि समोरच्या डोंगरावरनं काही लोक आपल्याला येताना दिसतातच. हा जो पट्टा आहे ही नदी आहे. काल आम्ही रामाच्या देवळात गेलो तेव्हा आम्हाला ही नदी दिसली होती. खूप मस्त नदी आहे. आणि या साईडला पण बहुतेक एक छोटंसं मानव निर्मित एक छोटंसं देऊळ केलं आहे जायला. तिकडे सीडी पण आहे, पायऱ्या आहेत तेव्हा लई भारी आहे. तुम्ही सूर्यास्त बघू शकता. कसा तो सूर्यास्त आहे इकडे. एकदम लाल लाल गोळा अंजनीचा सुद्धा रामाची परमभक्त हनुमान. मी तुम्हाला अजून तिकडचं एक टोक दाखवतोय. ही एवढी मस्त वाळू आहे की चालायला खरंच मजा येते. या बीचवर जरासुद्धा घाण नाही आहे. एक घाण ह्या बीचवर नाही. जे आहे ते सागरी वनस्पती आहे. तिथे येणार त्याचा काही वाद नाही. पण ओव्हरऑल चालताना खूप मजा येते. अशी मजा मला फार पूर्वी माझ्या गावी केळगाव बीचला यायची. पण नंतर तिकडची सगळी वाळू चोरली का कोणी नेली माहिती नाही. पण या बीचच्या बाबतीत असं होऊ नये भावी आयुष्यात. अशीच वाळू इथे राहावी. आणि जेव्हा जेव्हा मी इथे येईन तेव्हा सचिन पागी त्यांच्या कुटुंबियांबरोबर चांगले क्षण घालवीन. आज माझा शेवटचा दिवस आहे. काल आलो, आता उद्या सकाळी मी जाणार. इथे AC नॉन AC रूम्स अवेलेबल आहेत. उत्तम जेवण अवेलेबल आहे. त्यांचं घरातच सगळं जेवण बनतं त्यामुळे हॉटेलचा मारलेला मसाला हे असं येत नाही. खूप कमी मसाल्यामध्ये सुंदर फिश फ्राय तुम्हाला इथे खायला मिळेल. चणक मिळतील, कोलंबी मिळेल. जे फिश अवेलेबल आहे ते फिश तुम्हाला पागी कुटुंब प्रेमाने खाऊ घालेल. ते जर पावसाळ्यामध्ये तुमचा यायचा प्लॅन असेल किंवा पावसाळा झाल्यावर यायचा प्लॅन असेल तर 100% या. ह्या जागेचं नाव आहे ब्ल्यू वेल रिसॉर्ट. होमस्टे आहे. तिथे तुम्हाला निसर्गाच्या आणि समुद्राच्या सानिध्यामध्ये अशी मजा करता येईल जी तुमची लाईफलॉंग मेमरी होईल. जी आज माझी सकाळी झाली. आणि पाण्याचा रंग बघा कसा निळा निळा आहे. पाण्यात खूप क्लिअरिटी आहे. भरपूर ऑक्सिजन असल्यामुळे मासे इथे भरपूर आहेत. त्यामुळे इथे फिश खाणाऱ्यांना खूप सुंदर मेजवानी आहे. ताजे मासे खा, कमी मसालेवाले, कमी स्पायसी खा. म्हणजे काही त्रास तुम्हाला जाणवणार नाही. हे एक लहान मुलांनी इथे मस्त केलं आहे. काय म्हणतात त्याला, डोंगर आहे आणि खाल्लं हे असं एक भुयार टाईप. हा
नदीचा भाग आलेला आहे. तर नदी बघताना हे फॉर्मेशन ऑफ सँड हे तुम्ही बघू शकता. या बाजूनी माझा मित्र येऊ शकत नाही कारण तुम्ही चप्पल घातली. पॅन्ट आहे तुम्ही रिपोर्टवर नाही आला. पण काही म्हणा, आता बघा सूर्य आता सूर्यास्त होत आहे. त्या बाजूला जर बघितलं तर सन इज कमिंग डाऊन. आणि एकांतात जरा वेळ घालवायचा आहे तर मी ह्या भागावर जरूर यावं. तिथे बरेच बीचेस आहेत. कल्पोना, गालगीबाग, पालोलीम, अगोंडा, खोला, राजभोग, पाटणेम. पण त्या बीचेसपैकी मला आवडणारा हा एक बीच जास्त आहे. इथे टर्टल नेस्टिंग होतं. ऑलिव्ह रेड नावाचं टर्टल्सची अंडी इथे कासवं येऊन घालतात आणि मग काही महिन्यांनी त्यांना पुन्हा समुद्रात सोडलं जातं. सो हॅव अ ग्रेट इव्हनिंग विथ ऑल युअर फॅमिली मेंबर्स wherever you are. Be safe, be happy, respect the nature and love the nature. Thanks. Bye. This is Prasad from Galgibag.